आतापर्यंतची सगळ्यात महत्त्वाची बातमी। घाटकोपर इमारत दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलंय, ज्यात 17 जणांचा जीव घेणारा सुनील शितप अक्षरशः थोडक्यात बचावल्याचं दिसतंय। इमारत कोसळण्याच्या काही क्षणांपूर्वीच सुनील शितप इमारतीच्या बाहेर पडला होता। शितप आपल्या गाडीमध्ये बसून निघाला आणि अवघ्या काही क्षणात संपूर्ण इमारत कोसळली। यावेळी सुनील शितप बाहेर पडला त्यावेळी ठीक 10:19 झालेली होती। आपल्या गाडीमध्ये बसून तो निघाला आणि ठीक 10:24 इमारत कोसळली। 25 जुलैला घाटकोपरमधील 4 मजली इमारत कोसळली। या दुर्घटनेमध्ये 17 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहे। रश्मी, 17 जणांचे जीव जाण्याआधी केवळ दैव बलवत्तर म्हणून सुनील शितप वाचला। नक्कीच दीपक, आपण म्हणतो की देव तारी त्याला कोण मारी, आणि इथेच हे चित्र आपल्याला समोर दिसतंय। खरं तर ज्या शितपमुळे हा संपूर्ण प्रकार घडला, ज्याने खरं तर कायद्याचा भंग करत संपूर्ण इमारत खिळखिळी केली होती आणि त्या इमारतीमध्ये तब्बल 17 निर्दोष लोकांचा जीव गेला होता। तो शितप जेव्हा घटना घडली तेव्हा तो त्या इमारतीत होता। आपल्याला माहिती आहे त्याच्या तळमजल्यावर त्याचं कार्यालय होतं, तो तिथे पोहोचला होता आणि अक्षरशः 10:19ला तो तिथून निघून गेला आणि त्यानंतरच अवघ्या 5 मिनिटांनंतर ही संपूर्ण जी इमारत आहे ती पट्ट्यासारखी कोसळली आहे आणि त्यामध्ये तब्बल 17 निर्दोष लोकांचा जीव गेला होता। आणि ह्या संपूर्ण घटनेला खरं तर तोच जबाबदार आहे आणि ज्या दिवशी घटना घडली त्याचे काही मिनिटं तो तिथे होता। याहून आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने शितप या संपूर्ण प्रकरणात अडकलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करणं किती गरजेचं आहे। अर्थात त्या दिवशी त्याचं दैव बलत्तर होतं म्हणूनच तो तिथून वाचून जाऊ शकला, परंतु त्या दिवशी मात्र 17 जणांना जो आहे तो आपला जीव गमवावाच लागला। आणि आपण हे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज बघितलं तर समजतं की थोड्या वेळात शितप तिथे होता आणि तो गेल्यानंतरच ही जी संपूर्ण इमारत आहे ती पट्ट्यांसारखी कोसळली आहे। दीपक, निश्चितच रश्मी, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा केवळ दैव बलवत्तर म्हणून अवघ्या 5 मिनिटांमध्ये सुनील शितप हा वाचला, मात्र यामध्ये 17 निर्दोष लोकांचे मात्र जीव गेले।